मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अंगणवाडी सेविकांना पुन्हा एकदा नवीन काम देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। अंगणवाडी सेविकांनी या योजनेचे फॉर्म भरण्याचे काम इमाने इतबारे पार पाडले। दिवस रात्र काम करून अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म भरले, परंतु या सरकारने आजपर्यंत या फॉर्मचे 50 रुपये प्रति फॉर्म भत्ता दिलेला नाही। आता पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांना हे सरकार या योजनेचे काम लावणार आहे। तर ते कोणते काम आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्याआधी जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा। तर चला पाहूया अंगणवाडी सेविकांना हे सरकार कोणतं काम लावणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या घरी कार आहे अथवा नाही याची लवकरच तपासणी जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे। त्या अनुषंगाने महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने RTO कडून अंगणवाडी सेविकांना 3,500 लाडक्या बहिणींची यादी पोच करण्यात आली आहे। कुटुंबातील एका व्यक्तीकडे कार असलेल्या महिलांना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना सुरू केली। यावेळी अर्ज करताना निकषामध्ये हमीपत्र भरून देण्यात आले होते। यात कुटुंबात 4 चाकी वाहन नसलेल्या महिला योजनेसाठी पात्र होत्या, मात्र अर्जाची पडताळणी न करता सरसकट लाभ देण्यात आला। सरकारने कार असलेल्या लाभार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने लाभ सोडावा असे आवाहन केले होते, मात्र कमी प्रतिसाद मिळाल्याने आता प्रत्यक्ष लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे। त्यात सत्यता आढळल्यास लाभ रद्द केला जाणार आहे। विभक्त राहणाऱ्या लाभार्थी महिलांना मिळणार लाभ। कुटुंबातील सासरे, दीर अथवा इतर नातेवाईकांच्या नावावर कार असूनही लाभार्थी महिला आपल्या पती किंवा मुलासोबत स्वतंत्र राहत असल्यास त्यांना योजनेचा लाभ सुरूच राहणार असल्याचे महिला व बाल विकास विभागाकडून सांगण्यात आले आहे। 3,500 अर्ज। महिला व बाल विकास विभागाने योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या घरी कार आहे का याच्या तपासणीला लवकर सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले आहेत। RTO कडून मिळालेली यादी अंगणवाडी सेविकांना देण्यात आली आहे। यात जिल्ह्यातील 3,500 लाभार्थी महिलांची तपासणी केली जाणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे। अंगणवाडी सेविका व RTO कडे यादी। महिला व बालविकास विभागाने परिवहन विभागाकडून राज्यातील 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना असल्याची यादी मिळवली आहे। या यादीच्या आधारे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांच्या घरी 4 चाकी कोणाच्या नावावर आहे याची चौकशी करून यादीतील नाव आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची खातरजमा करणार आहे। कार चालवण्याचा परवाना आहे, मात्र दुसऱ्याची कार चालवणाऱ्यांना यातून वगळण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वे अंगणवाडी सेविकांना हे सरकार लावणार आहे। ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या घरी 4 चाकी कार आहे का किंवा नाही याचा सर्वे करण्याचे काम हे सरकार अंगणवाडी सेविकांना लवकरच लावणार आहे।